Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 13 व 14 एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 15 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे। बघूयात प्रश्न क्रमांक पहिला। निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदारांची नोंद झाली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, पुणे जिल्हा। यासंबंधीची अधिक माहिती बघा। निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यात एप्रिल 2024 पर्यंत 9,24,00,000 मतदार आहेत आणि हा आकडा महत्त्वाचा आहे। अशा स्वरूपाचा एक प्रश्न मागे येऊन गेलेला आहे। राज्यात सर्वाधिक मतदारांची नोंद बघा। 1 नंबरला आहे पुणे, 2 नंबर मुंबई उपनगर, 3 नंबर ठाणे, 4 नंबर नाशिक आणि 5 नंबरला नागपूरचा क्रमांक लागतो। तर 4 जिल्हे विशेष आहेत ते बघा। नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे। येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा। निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यात एप्रिल 2024 पर्यंत किती लाख मतदार आहेत किंवा किती मतदार आहेत? तर 9,24,00,000। राज्यात सर्वाधिक मतदारांची नोंद कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली? तर पुणे जिल्हा। महाराष्ट्रात असे किती जिल्हे आहेत जेथे पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे? तर 4 जिल्हे। आणि ते 4 जिल्हे कोणते आहेत ते पण लक्षात असू द्या। समोरचा प्रश्न बघा आता। या प्रश्नाला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण की सध्या ही समिती किंवा हा आयोग खूप चर्चेत आहे। विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघटना, भारतातील इतर उच्च शिक्षण संस्था व विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीशी संबंधित मुद्द्यांवर शिफारसी करण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, लिंगडोह समिती। याबद्दलची अधिक माहिती बघा। लिंगडोह समितीच्या शिफारसी विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 23 जुलैला सुनावणी होणार आहे। ही समिती काय बघा। या समितीची स्थापना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या समितीची स्थापना केलेली आहे। या समितीने आपला अहवाल 26 मे 2006ला प्रकाशित केला होता आणि याचे अध्यक्ष होते JM लिंगडोह, जे की माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। येथे अपेक्षित प्रश्न बघा। लिंगडोह समितीची स्थापना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत करण्यात आली होती? तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय। या समितीची स्थापना वर्ष लक्षात ठेवा, 2006ची समिती आहे आणि हिला 2024मध्ये हिच्यावर सुनावणी होणार आहे। हिचे अध्यक्ष कोण आहेत ते महत्त्वाचे आहे। समोरची माहिती बघा आता। समिती स्थापना उद्देश बघा। विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघटना, भारतातील इतर उच्च शिक्षण संस्था आणि विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीशी संबंधित मुद्द्यांवर शिफारशी करण्यासाठी लिंगडोह समितीची स्थापना करण्यात आली होती। या समितीने आपला अहवाल दिला होता आणि त्यामधील महत्त्वाची शिफारस बघा। उमेदवार कोणत्याही विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी पदासाठी एकापेक्षा जास्त वेळा निवडणूक लढवू शकत नाही आणि याच मुद्द्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे, ज्याची सुनावणी होणार आहे। ही जी याचिका टाकलेली आहे हे उत्तराखंडचे रहिवासी नवीन प्रकाश नौटियाल यांनी टाकलेली आहे। येथे अपेक्षित प्रश्न बघा। हे स्टेटमेंट देतील आणि विचारतील की या संबंधीची समिती कोणती आहे। या समितीची शिफारस लक्षात ठेवा। ही शिफारस देतील आणि कोणत्या समितीची शिफारस आहे अशा स्वरूपाचा एक प्रश्न येऊ शकतो। आणि लिंगडोह समितीच्या विरोधात याचिका करणारा व्यक्ती, त्याचं नाव लक्षात ठेवा आणि तो कोणत्या राज्याचा रहिवासी आहे। वरील 3 आणि हे 3 असे 6 प्रश्न या समितीवर अपेक्षित आहेत। समोरचा प्रश्न बघा। नुकताच कोणाची आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावर निवड करण्यात आली? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, सुश्री जगजीत पावडिया। नाव अवघड आहे पण महत्त्वाचं आहे। यासंबंधीची अधिक माहिती बघा। राष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळ निवड झालेली आहे सुश्री जगजीत पावडिया यांची।
संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमार्फत ही निवड करण्यात आलेली आहे आणि ठिकाण होतं न्यूयॉर्क. यांचा कालावधी असेल 2025 ते 2030. यावर हा एकच प्रश्न अपेक्षित आहे की कोणाची निवड या कंट्रोल मंडळावर झालेली आहे. आणि दुसरा प्रश्न जर आला तर त्यांचा कालावधी विचारतील, पण कालावधी विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. 1 नंबरचा प्रश्न अतिमहत्त्वाचा आहे. समोरचा प्रश्न बघा आता. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार देशातील 705 जिल्ह्यांपैकी किती जिल्ह्यांचे एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP देशाच्या GDPच्या 50.95% आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 13 जिल्हे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने प्रकाशित केलेली आकडेवारी देशातील 705 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांचे एकूण GDP उत्पन्न म्हणजेच एकूण देशांतर्गत उत्पादन देशाच्या GDPच्या 50.95% आहे. या 13 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे 5. ते 5 जिल्हे बघा. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर. आणि 13 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे असणारा एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र किंवा सर्वाधिक जिल्हे असणारा राज्य म्हणजे महाराष्ट्र. 2021च्या आकडेवारीनुसार मुंबई शहरांचा GDP हा $273 अब्ज आहे. इथे अपेक्षित प्रश्न बघा काय काय येऊ शकतात. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार देशातील 705 जिल्ह्यांपैकी किती जिल्ह्यांचे एकूण देशांतर्गत उत्पादन देशाच्या GDPच्या 50.95% आहे, तर 13. हा आकडा पाठ ठेवा कारण हा महत्त्वाचा आहे. 13 पैकी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे, तर 5. ते 5 जिल्हे कोणते आहेत ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार 705 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांचे एकूण GDP उत्पादन हे देशाच्या GDPच्या 50.95% आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश असणारे राज्य कोणते, तर महाराष्ट्र. 2021च्या आकडेवारीनुसार मुंबई शहराचा GDP किती आहे, तर $273 अब्ज. चारही प्रश्न अतिमहत्त्वाचे आहेत, लक्षात असू द्या. समोरचा प्रश्न बघा आता. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, HDFC. यासंबंधीची अधिक माहिती बघा. HDFC बँक लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक आहे. ठिकाण आहे कवरत्ती बेट, येथे ही शाखा ओपन करण्यात आलेली आहे. लक्षद्वीपचे पर्यटन अधिकारी इम्तियाज मोहम्मद TB यांनी ही माहिती दिलेली आहे. HDFC बँक हिचं मुख्यालय मुंबईला आणि हिची स्थापना झालेली आहे 1977ला. हसमुखभाई पटेल यांनी या बँकेची स्थापना केली होती. काही ठिकाणी हिचं बँक वर्ष म्हणजे स्थापना वर्ष 1994 दिलेलं आहे, पण याच्या स्थापना वर्षावर अजूनपर्यंत तरी प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. सध्याचे CEO आहेत शशीधर जगदीशन. येथे अपेक्षित प्रश्न बघा. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती, तर HDFC. ठिकाण लक्षात ठेवा. लक्षद्वीपमध्ये कोणत्या ठिकाणी ही शाखा ओपन करण्यात आलेली आहे, तर कवरत्ती बेट. HDFCवर प्रश्न आला तर HDFCची स्थापना कोणी केली, याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याचे CEO कोण आहेत ते. पण यावर 2च प्रश्न अपेक्षित आहेत, ते म्हणजे पहिला आणि दुसरा. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, अमरावती, महाराष्ट्र. अमरावतीमधील चिखलदरा येथे हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक प्रकल्प 2 ठिकाणांच्या दरम्यान हा प्रकल्प असेल, हरिकेन आणि गोरघाट. ठिकाण आहे चिखलदरा, अमरावती. याची एकूण लांबी आहे 407 मीटर. याचं वैशिष्ट्य बघा. जगातील पहिला सिंगल केबल दोरीचा काचेचा डेकसह झुलता पूल असेल हा. यावर अपेक्षित प्रश्न बघा. जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? एकतर राज्य विचारतील किंवा जिल्हा विचारतील. याची लांबी तुम्हाला लक्षात ठेवायची. हा आकडा पाठ ठेवा कारण हा महाराष्ट्राशी संबंधित आहे, 407 मीटर. असा एक प्रश्न येऊ शकतो. जगातील पहिला सिंगल केबल दोरीच्या काचेच्या डेकसह झुलता पूल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे, तर महाराष्ट्र. समोरची माहिती बघा आता.
या प्रकल्पाला एकूण खर्च आहे 35 कोटी रुपये आणि सध्या याचं 70% काम पूर्ण झालेलं आहे. आता याचं उद्घाटन होईल काही दिवसात. हा भारतातील पहिला काचेचा स्कायवॉक प्रकल्प पण असेल. देशातील पहिला स्कायवॉक प्रकल्प हा सिक्कीम राज्यात सुरू करण्यात आला होता आणि याचं उद्घाटन 2018ला झालं होतं. त्याचं नाव आहे पेलिंग ग्लास स्कायवॉक. येथे अजून एक प्रश्न येऊ शकतो की देशातील पहिला स्कायवॉक प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे, तर सिक्कीम. समोरचा प्रश्न बघा आता. जागतिक सायबर गुन्हा निर्देशांकात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 10वा क्रमांक. या निर्देशांकाबद्दलची अधिक माहिती बघा. जागतिक सायबर गुन्हा निर्देशांक यामध्ये समाविष्ट देश आहेत 100. संशोधन बघा कोणी केलेलं आहे, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि न्यू साऊथ वेल्थ विद्यापीठ या सायबर तज्ज्ञांनी हा निर्देशांक प्रकाशित केलेला आहे किंवा यासंबंधीचं संशोधन केलेलं आहे. जागतिक सायबर गुन्हा निर्देशांकातील अव्वल देश बघा. 1 नंबरला आहे रशिया, 2 नंबर युक्रेन, 3 नंबर चीन, 4 नंबर नायजेरिया आणि 5 नंबरला रोमानियाचा क्रमांक लागतो. भारताचा क्रमांक आहे 10वा. भारताचं सायबर गुन्हा मानांकन लक्षात ठेवा 6.13. येथे अपेक्षित प्रश्न बघा. जागतिक सायबर गुन्हा निर्देशांकामध्ये जगातील अव्वल देश कोणता, तर रशिया. भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर 10वा. आणि जर अजून काठिण्य पातळी प्रश्नाची वाढली तर याचं संशोधन कोणी केलं आणि भारताचं मानांकन किती आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत, पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचा. तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तेवढा महत्त्वाचा नाही आहे. समोरचा प्रश्न बघा. वर्ल्ड हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 नुसार हेपॅटायटिस बी व सीचे सर्वाधिक प्रकरणे असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 2रा क्रमांक. यासंबंधीचा जो अहवाल आहे त्याची माहिती बघा आता. वर्ल्ड हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 हा रिपोर्ट जाहीर केलेला आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने. यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं किंवा या अहवालातील एक वाक्य बघा. हेपॅटायटिस या आजाराने दरवर्षी 13 लाख लोकांचा मृत्यू होतो. हेपॅटायटिस बी आणि सीचे सर्वाधिक प्रकरणे असणाऱ्या देशात 2022च्या माहितीनुसार 1 नंबरला आहे चीन. चीनमध्ये हेपॅटायटिस रुग्णांची संख्या आहे 8.38 कोटी, जी की जागतिक 27.5% आहे. आणि भारतात रुग्णसंख्या आहे 3.53 कोटी, जी की जागतिक आहे 11.6%. येथे अपेक्षित प्रश्न बघा. वर्ल्ड हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 नुसार हेपॅटायटिस बी आणि सीची सर्वाधिक प्रकरणे असणाऱ्या देशामध्ये अव्वल क्रमांक कोणत्या देशाचा लागतो, तर चीनचा. भारताचा क्रमांक कितवा लागतो, तर 2रा. हे आकडेवारी लक्षात ठेवायची का, तर तेवढी महत्त्वाची नाही आहे, कारण आकडेवारीवर प्रश्न येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. एक तर तुम्हाला चीन देश विचारतील अव्वल किंवा भारत विचारतील कितव्या क्रमांकावर आहे. समोरचा प्रश्न बघा आता. हिंदू धर्मांमधून बौद्ध, जैन, शीख किंवा इतर धर्मात धर्मांतर करायचे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे, असा अध्यादेश कोणत्या राज्यामार्फत काढण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, गुजरात राज्य. गुजरात राज्यामध्ये धर्मांतरासाठी एक कायदा आहे, धर्मस्वातंत्र्य कायदा 2003. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की धर्मांतरांसाठी धर्मस्वातंत्र्य कायदा 2003 हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर गुजरात. समोरचा प्रश्न बघा आता. आशियाई विकास बँक अहवालानुसार 2025-26 मध्ये भारतीय विकास दर किती राहील असा अंदाज व्यक्त केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 7.2%. यासंबंधीचा जो अहवाल आहे त्याची अधिक माहिती बघा. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर हा 7%च्या पुढे जाईल असा त्यांनी अंदाज व्यक्त केला होता, म्हणजेच आशियाई विकास बँकेने. 2025-26 मध्ये भारतीय विकास दर हा 7.2% राहील. तर 2022-23 मध्ये जो की चालू आर्थिक वर्ष आहे यामध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा 7.6% राहिलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि हा आकडा महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न येऊ शकतो. येथे अपेक्षित प्रश्न बघा. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती टक्के राहील असा अंदाज आशियाई विकास बँकेने व्यक्त केलेला आहे, तर 7% किंवा 7%च्या पुढे. 2025-26 या वर्षासाठी भारतीय विकास दर किती राहील, तर 7.2%. भारताचा विकास दर 2022-23 मध्ये किती होता, तर 7.6%.
या 3 प्रश्नांमध्ये तिसरा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सोबतच दुसरा आणि पहिला क्रमांकाचा प्रश्न पण लक्षात ठेवा. आकडे महत्त्वाचे आहेत हे, खास करून 7.2% आणि 7.6%. समोरचा प्रश्न बघा. नुकताच निधन झालेले ओ.जे. सिम्प्सन कोणत्या देशाचे माजी फुटबॉलपटू व हॉलिवूड अभिनेते होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. अमेरिकन फुटबॉलपटू होते ते. त्यांचं नुकताच निधन झालेलं आहे. त्यासंबंधीची अधिक माहिती बघा. ओ.जे. सिम्प्सन, देश आहे अमेरिका. यांचं निधन झालेलं आहे 11 एप्रिल 2024ला आणि ते 76 वर्षीय होते. प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि हॉलिवूड अभिनेते होते ते. जून 1994मध्ये त्यांना पत्नी निकोल ब्राउन आणि त्यांचा मित्र रोनाल्ड गोल्डमन यांच्या खुनाचा आरोप त्यांच्यावर केला होता. त्याच्यानंतर 1995ला त्यांची निर्दोष सुटका पण करण्यात आली होती. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. ओ.जे. सिम्प्सन यांचं नुकताच निधन झाले, ते कोणत्या देशाचे खेळाडू होते? तर अमेरिका. किंवा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, नुकताच निधन झालेले अमेरिकन ओ.जे. सिम्प्सन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर फुटबॉल किंवा हॉलिवूड अभिनेते. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत, लक्षात असू द्या. समोरचा प्रश्न बघा आता. सोशल मीडियाचा वापर करण्यात डॅश डॅश हे देशातील रेल्वेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, मध्य रेल्वे. सोशल मीडियावर मध्य रेल्वे हा देशात पहिल्या क्रमांकावर आहे. समोरचा प्रश्न बघा आता. जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे किंवा उभारण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, गुजरात राज्य. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क उभारणी केलेले अदानी समूहाने आणि ठिकाण आहे खौरा, कच्छ, गुजरात. गुजरातचे मुख्यमंत्री आहेत सध्या भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. येथे 2 प्रश्न अपेक्षित आहेत. जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क याची उभारणी कोणत्या कंपनी किंवा कोणत्या समूहामार्फत करण्यात आली? तर अदानी समूह. आणि ठिकाण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. भारतीय महिला हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, हरेंद्र सिंह. यासंबंधीची अधिक माहिती बघा. भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांची नियुक्ती केलेली आहे. ते स्वतः भारतीय हॉकीपटू राहिलेले आहेत आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत. त्यांचा कार्यकाळ असेल 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत. समोरचा प्रश्न बघा, जो की आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न असेल. पत्नीप्रमाणेच पतीलाही पोटगी मागण्याचा हक्क आहे असा महत्त्वपूर्ण निर्वाळा कोणत्या उच्च न्यायालयाने दिला? यासंबंधीचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, मुंबई उच्च न्यायालय. याबद्दलची अधिक माहिती बघा. बेरोजगार पतीलाही पोटगी मागण्याचा अधिकार असेल. हिंदू विवाह कायदा यामधील कलम आहे 24 आणि त्यामध्ये एक तरतूद आहे आणि त्यामध्ये शब्द वापरलेला आहे जोडीदार. या शब्दामध्ये पती आणि पत्नी दोघांचाही समावेश होतो आणि या कलमाचा आधार घेऊन जे खंडपीठ होतं त्या खंडपीठाच्या न्यायमूर्ती होत्या शर्मिला देशमुख यांनी हा निर्णय दिलेला आहे. मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. प्रश्न होता, T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा अव्वल संघ कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सने 150 विजय मिळवलेले आहेत. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न बघा. राज्यातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेजची उभारणी कोणत्या शहरात करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.